अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी, सर्वपक्षीय शोकसभेत मान्यवरांच्या भावना। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी झाली असून सर्वसामान्य जनतेचा आधारवड कोसळला अशी भावना मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केली। पलूस येथे राष्ट्रवादी पक्षाचे नेते प्रदीपप्पा कदम यांनी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन केले होते। यावेळी सर्वच पक्षाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी क्रांती दूत संघाचे अध्यक्ष किरण लाड, व्ही.वाय. पाटील, काँग्रेसचे नेते सुहास पुदाले, राष्ट्रवादीचे प्रकाशराव पाटील, मनसेचे अविनाश जाधव, शिवसेनेचे विनायक गोंदिल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अजितदादांच्या बद्दल अनेक आठवणी जागवल्या। अजितदादा म्हणजे अशी व्यक्ती होती की अहोरात्र समाजासाठी काम करणारे, पहाटेपासून ते रात्री वेळपर्यंत फक्त समाजाच्या विकास कामाचा ध्यास असणारे उमदे नेतृत्व म्हणजे अजितदादा। अशा व्यक्तिमत्वाचे असे अकाली निधनाने मोठे न भरून येणारे नुकसान झाले असल्याची भावना मान्यवरांनी शोकसभेत व्यक्त केल्या। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।